brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. स्वतः एक गुजराती आहे, माझं नाव राजेश आहे आणि साहेबांबरोबर मी कमीत कमी नाही बोलत 24-25 वर्ष काम करतोय मी आणि मला माहिती आहे आणि 100% हे स्वप्न साहेबांचं होतं, बाळासाहेबांचं, हे संपूर्ण होणार आणि दोन्ही भाऊ एकत्र आले त्याचा आनंद आहे. जी पेल्यातली वादळ होती ती वादळ मिटली. या दोन भावांचं मोठं वादळ येणार आहे आणि 16 तारखेला लोकांना कळणार आहे की हे वादळ ही वावटळली आहे, हे वादळ आहे आणि अख्ख्या महाराष्ट्रातच ते घुमणार आहे आणि रिझल्ट आहे जो तो या युतीचाच लागणार आहे की. आणि तुमचं चॅनल तर मुंबई तक असं आहे की तो A to Z कव्हर करते हे मला माहिती आहे, कारण सगळी लोक तुमचं चॅनल बघत करत, कारण बाकी लोक फक्त बाईट वगैरे घेतात. तो चॅनल लावून बसला होता की दोन भाऊ कधी एकत्र येतात. महाराष्ट्रात बहुप्रतीक्षित असलेली शिवसेना मनसेची युती आज जाहीर करण्यात आलेली आहे. स्वतः राज ठाकरेंनी या युतीची घोषणा केलेली आहे. इथं आपल्या सोबत काही शिवसैनिक मनसैनिक आहेत, त्यांच्याकडनं जाणून घेऊयात युतीची घोषणा झाल्यानंतर काय वाटतं आहे. मराठी माणूस म्हणून आणि एक कार्यकर्ता म्हणून कुठल्या पक्षाचे कार्यकर्ता? तुम्हाला एक गोष्ट सांगतो, आम्ही ओरिजिनल शिवसेनेचे शिवसैनिक आहोत आणि शिवसैनिक असताना मी 198 शाखेचा शाखा प्रमुख आहे. गेली 20 वर्ष शाखा प्रमुख आहे आणि जवळजवळ 40 वर्षे हा शिवसेनेत मी काम करतो आहे. लहानापासून शिवसेनेचं काम करत असताना विद्यार्थी सेना होती. विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून राजसाहेबांशी आमचा जवळचा संबंध आलेला, आम्ही त्यांच्याबरोबर काम केलेलं आहे. त्यामुळे मधल्या काळात जे 20 वर्ष मधली काळ गेला की त्यांच्या दोघांमधला जो दुरावा निर्माण झाला त्याचे पण आम्ही साक्षीदार आहोत, कारण त्यावेळेची जी परिस्थिती होती रंगशारदाला आणि सगळ्या परिस्थितीचे आम्ही साक्षीदार आहोत आणि खऱ्या अर्थाने त्या साक्षीदार असलेल्यामुळे आम्हाला मधल्या काळात जे काय एकत्र येण्याची संधी मिळत नव्हती ती आज दोघांनी आज घोषणा केली की युतीची. पण युतीच्या घोषणेपेक्षा आज दोन बंधू एकत्र आले, ते कुटुंब एकत्र आलं आहे, याचा नितांत आम्हाला अभिमान तर आहेच, पण त्याचा आम्हाला खरोखर आज आनंद होतो आहे आणि खरोखर आम्हाला ते भावना आमच्या प्रकट होत आहेत. ती ह्यासाठी की दोन बंधू एकत्र आलेत. गेली अनेक वर्ष आम्ही लहानापासून जन्मापासून शिवसेनेचे काम करतो आहे, त्यामुळे मधल्या ह्या दुरावतना निर्माण झालेलं ते दुःख तर होतं त्यावेळेपासून, पण आज खऱ्या अर्थाने आनंद झालेला आहे. आता युती झाल्यानंतर कसं वाटतं आहे? शिवसैनिक मनसैनिक कोण आहात? शिवसैनिक आहे आणि मला खूप आनंद झाला. माझ्यासारख्या असंख्य माझ्या कार्यकर्त्यांना एवढा आनंद झाला आहे की हे आम्हाला सत्तेचा मोह आहे. सत्तेत होतो तेव्हा पण आम्ही आक्रमक होतो, सत्तेत नाही तेव्हा पण आता परत आम्ही सत्तेत येतोय मुंबई महापालिकेत आणि तो महापौर आपला मराठीच होणार. आज स्वतः राज ठाकरेंनी सुद्धा सांगितलेलं आहे की महापौर मराठीच होणार आहे, पण शिवसेना आणि मनसे एकत्र आल्यामुळे आता ही आक्रमकता वाढेल. आक्रमकता वाढेल. मुळात काही लोक आमच्या या दुराव्याचा फायदा घेत होते. आताच तुम्हाला ती खरी शिवसेना मनसेना ही आमच्याच आहे, शिवसेना खरी काय आहे ते आता तुम्हाला दिसेल. ते असं म्हणतात खरी शिवसेना दिसेल. तुम्हाला काय वाटतं ही युती झाल्यानंतर काय होईल? तुम्हाला आनंद कसा झालेला आहे आणि काय पुढे होऊ शकतं मुंबई महाराष्ट्रामध्ये असं वाटतं? याच्या अगोदर आम्ही एकमेकाशी संघर्ष करत होतो, पण आता एकत्र आल्यामुळे आमची ताकद खूप वाढली आणि त्याच्यामुळे शिवसेनेचाच आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचाच महापौर होणार. आणि या कोणी जरी कुठलाही कॅन्डिडेट दिला, नगरसेवकासाठी कोणी दिला तरी तो निवडून येणार. या मुंबईमध्ये फक्त आणि फक्त ठाकरे बंधूंचीच चालणार आणि ठाकरे ब्रँडच चालणार. ठाकरे ब्रँडच चालणार असं ते म्हणतात. शिवसैनिक मनसैनिक दोघेही सोबत आल्याने फायदा होईल का मुंबई महाराष्ट्रामध्ये? आणि तुम्हाला काय वाटतं, शिवसैनिक आहात की मनसैनिक आहात? 100% फायदा होईल. मी कट्टर शिवसैनिक आहे आणि मी जवळजवळ 1967-68 सालापासून मी शिवसेनेची. राऊत सर, आज युतीची घोषणा झालेली आहे. युतीची घोषणा झाल्यानंतरची तुमची पहिली प्रतिक्रिया आहे, काय वाटतं? शिवसैनिक मनसैनिक एकत्र येणार, एकत्र काम करणार असं म्हणतात. नेते म्हणून तुम्हाला काय वाटतं? जे महाराष्ट्रातल्या जनतेला अपेक्षित आहे ते पूर्णपणे यशस्वी होणार, त्यामध्ये कोणती शंका नाही. शिवसेना आणि मनसे आजच नव्हे आजपासून भविष्यामध्ये प्रत्येक दिवस हा एकत्रित राहून आम्ही काम करणार. नैसर्गिक युती असलेल्या शिवसेना आणि भाजपमध्ये सुद्धा जागा वाटपावरनं भांडणं झालेली आपण पाहिलेली आहेत, होत होती आधी सुद्धा, त्याच्यावरनंच फुटलं गेलेलं आहे. तर अशा पद्धतीची भांडणं, अशा पद्धतीचे मनभेद होतील असं वाटतंय का आणि होऊ नयेत म्हणून काय कराल? पक्षामध्ये सत्तेची खूप गुर्मी आणि घमेंड निर्माण झाली होती, त्यामुळे ते चर्चा होऊ शकली नाही. इथे तसं नाही आहे. हे दोघे महाराष्ट्र घडवण्यासाठी उभे राहिलेले आहेत. मुंबईमध्ये युती होते आहे, मुंबई व्यतिरिक्त इतर कुठल्या ठिकाणी युती होते आणि जागा वाटपाचं सूत्र कसं? महाराष्ट्राला सगळ्या महापालिकामध्ये चर्चा चालू आहे, युतीची चर्चा सुरू आहे, पण मग अंतिम टप्प्यात नाही आलं. 1-2 दिवसात होत होईल. जागा वाटपाचं सूत्र कसं असणार आहे? मोठा भाऊ छोटा भाऊ कोण? नाही, मोठा भाऊ छोटा भाऊ नाही, हे एकत्रच आहेत दोघे आणि जाहीर करतील. चला.
तर मोठा भाऊ छोटा भाऊ कोण नसेल हे जाहीर करतील असं म्हटलेलं आहे. आपण ज्या लोकांशी बोलत होतो त्यांच्यापैकी काही जणांशी पुन्हा बोलण्याचा प्रयत्न करूयात. ते म्हणजे की युती जाहीर झालेली आहे शिवसेना मनसेची. कोण कुठल्या पक्षाचे कार्यकर्ते आहात आणि युती जाहीर झाल्यानंतर कसं वाटतंय? युती झाली हे खूप आनंदाची गोष्ट आहे. आम्ही त्या याची वाटच बघतो दिवसाची, कारण सगळ्या मराठी माणसांचं स्वप्न होतं की दोन्ही पक्ष एकत्र यावेत आणि एक ताकद व्हावी मराठी माणसाची, आणि मुंबई मराठी माणसाची आणि ठाकरेंचीच राहणार. मुंबई मराठी माणसांची आणि ठाकरेंची राहणार असं म्हटलं जात आहे, पण दोन ठाकरे एकत्र आल्याने किती फायदा होईल मराठी माणसाला असं तुम्हाला वाटतंय? प्रथम म्हणजे मराठी माणसे एवढे वर्ष हेच बघत होते की दोन्ही ठाकरे एकत्र कसे येतील, आणि आज हे एकत्र आल्यानंतर खरोखर मराठी माणसांना एक दिवाळी, जशी दिवाळी आपण हे करतो साजरी करतो तसा दिवाळीचा क्षण आहे, आणि मराठी माणसे साजरी करतील आणि ठाकरेंचे जे नगरसेवक आहेत ते चांगल्या मतांनी निवडून येतील, एवढं मी बोलून हे करतो. चॅनल आहे हा हा. तुम्हाला आता युती जाहीर झालेली आहे, युती जाहीर झाल्यानंतर काय वाटतं आहे आणि किती फायदा होईल असं वाटतं निवडणुकांमध्ये? फायदा म्हणून युती होणं गरजेचं होतं की दोन बंधू एकत्र येणं आणि राजकारणामध्ये एक वेगळं समीकरण मिळणं म्हणून ही युती होणं गरजेचं होतं असं वाटतं? फायदा तोट्यासाठी नाही, मराठी माणसाच्या भल्यासाठी ही युती होणार आहे. आणि दोन भाऊ एकत्र येणं ही सगळ्यात काळाची गरज होती, कारण गेली 20 वर्ष आम्ही त्या प्रतीक्षेत होतो. आम्ही राजसाहेबांच्या बरोबर कॉलेजच्या जीवनापासून विद्यार्थी सेनेपासून आम्ही लोक सगळे मंडळी आहेत, आणि ह्याच क्षणाचीच आम्ही वाट बघत होतो. म्हणजे आजचा क्षण जो आहे ना तो सुवर्ण अक्षरामध्ये लिहिण्यासारखा आहे की दोन भाऊ एकत्र येणं आणि आज मराठी मनं पण एकत्र येणं ही फार मोठी गोष्ट आहे, आणि ती गोष्ट या महाराष्ट्रात झालेली आहे. आणि मला खात्री आहे की निवडणुका येतात जातात, विजय मिळतो पराजय होतोय, पराभव होत असतात, परंतु हे दोन भाऊ एकत्र आल्यामुळे जो आनंद जगभरात झाला, मी महाराष्ट्रात राज्यात नाही देशात नाही जगभरात, माझा साडू आहे तो दुबईमध्ये आस लावून बसला होता टी व्हीवर की, आणि तुमचा चॅनल तर मुंबई तक असं आहे की तो A to Z कव्हर करते हे मला माहिती आहे, कारण सगळी लोक तुमचं चॅनल बघत कारण बाकी लोक फक्त बाईट वगैरे घेतात, तो चॅनल लावून बसला होता की दोन भाऊ कधी एकत्र येतात. तुम्ही मनसैनिक आहात, तुमच्या बोलण्यावरनं असं वाटलेलं आहे. आता म्हणजे युतीच्या बद्दलची घोषणा करण्याची जबाबदारी ही राज ठाकरेंवर देण्यात आली होती. 3 नेते स्टेजवर होते, पण युतीची घोषणा राज ठाकरेंनी केली. मनसैनिक म्हणून कसं वाटतं तुम्हाला? नाही, अतिशय आनंद वाटतोय. मी मगाशीच म्हणालो की तो आनंद शब्दात वर्णू शकत नाही, इतका आनंद झालेला आहे. आणि तो मान आम्हाला राजसाहेबांना मिळाला, उद्धव साहेबांनी दिला मोठ्या भावानी छोट्या भावाकडे, ते होण्यापेक्षा ते झालं. आणि त्याचा जो आनंद आहे, जो आज तुम्ही बघितला असेल की प्रत्येक आम्ही सगळी जुने मित्रमंडळी आम्ही सगळे एकत्र आलो, आम्ही सगळ्यांशी एकमेकांना, आता आम्ही कधी बोलत पण नव्हतो किंवा एकमेकांना पाहत पण नव्हतो, पण आज आम्ही एकत्र चहा प्यालो. मगाशीच एक ड्राईव्ह घेतला चहा आणि कॉफी पिताना, की आज जी आमची जी पेल्यातली वादळं होती ती वादळ मिटली. ह्या दोन भावांचं मोठं वादळ येणार आहे, आणि 16 तारखेला लोकांना कळणार आहे की हे वादळ ही वावटळ नाही आहे, हे वादळ आहे, आणि अख्ख्या महाराष्ट्रातच ते घुमणार आहे, आणि रिझल्ट आहे जो आहे तो या युतीचाच लागणार आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की वादळ येणार आहे, या दोन भावांचं वादळ येणार आहे असं ते म्हणतायत. युती जाहीर झालेली आहे, कसं वाटतं आता दोनही बंधू एकत्र येऊन मुंबई महानगरपालिकेसह इतर महापालिकांमध्ये निवडणूक लढणार? मी तुम्हाला 100% सांगू शकतो, येणाऱ्या निवडणुकीमध्ये 100% इतिहास घडणार आहे. आणि हा इतिहास फक्त मराठी माणसं नव्हे तर संपूर्ण गुजराती समाज, मारवाडी समाज आणि इतर भाषिक पण त्यांना इच्छा होती की या दोघा भावांनी एकत्र यावं, आणि ह्याचं परिवर्तन आजपासून 100% चालू झालं आहे. तुम्ही एक उल्लेख केला ते म्हणजे की गुजराती मारवाड्यांचं सुद्धा अशी इच्छा होती, तर याच्याबद्दलचा तुम्ही कधी अनुभव घेतला होता एक शिवसैनिक किंवा मनसैनिक? मी स्वतः एक गुजराती आहे, माझं नाव राजेश शाह आहे, आणि साहेबांबरोबर मी कमीत कमी नाही बोलत 24-25 वर्ष काम करतोय मी, आणि मला माहिती आहे. आणि 100% हे स्वप्न साहेबांचं होतं, बाळासाहेबांचं, हे संपूर्ण होणार, आणि दोन्ही भाऊ एकत्र आले त्याचा आनंद आहे. आपल्यासोबत 2 नेते आहेत, शिवसेनेच्या माजी महापौर श्रद्धा जाधव सुद्धा आहेत आणि मनसेचे नेते संदीप देशपांडे सुद्धा आपल्यासोबत आहेत. आपण दोघांशी एकत्रच बोलूयात, कारण आता शिवसेना मनसेची युती झालेली आहे. सोबत प्रचार करताना 2 नेते दिसताना आपल्याला पाहायला मिळतील. राज ठाकरेंवर जबाबदारी दिली होती युतीची घोषणा करायची, कसं बघता याच्याकडे? आनंद आहे ना, जे बघा अख्खा महाराष्ट्र इतकी वर्षाची वाट बघत होता, या दिवसाची वाट बघत होता, आणि ते झालं. म्हणजे जे मान्य शिवसेना प्रमुख असताना त्यांची पण फार इच्छा होती की या दोघांनी एकत्र, पण इतक्या वर्षांनी ते एकत्र आलेत, त्यामुळे अख्खा महाराष्ट्र आनंद आहे. मुंबई तर आहेच, आणि त्यामुळे दोन भावांची ही वज्रमूठ काय करू शकेल हे येणाऱ्या निवडणुकीत दिसेल आपल्याला. अलिप्त आहे मनसे असं म्हटलं जात होतं, फार उत्साह दाखवला जात नव्हता, शिवसेनेकडनं तो दिसत होता, पण तरी सुद्धा मनसेच्या नेत्याकडे राज ठाकरेंकडे युतीची घोषणा करण्याची जबाबदारी देण्यात आली. मनसैनिक म्हणून तुम्ही कसं पाहता याकडे? निश्चितपणे मला असं वाटतं आनंदाचा क्षण आहे, आणि अलिप्त वगैरे काही नाही.
पण जसा पक्ष आदेश असतो त्याप्रमाणे खालच्या लोकांना काम करावं लागतं, त्याप्रमाणे आम्ही काम करतो आहे. आता ठीक आहे, पत्रकार फार डिटेलमध्ये हल्ली बघतात, बॉडी लँग्वेज हे ते वगैरे सगळं, पण तसं काही नाही आहे. आज मला असं वाटतं आजच्या पत्रकार परिषदेनंतर एक गोष्ट निश्चित झाली, मुंबईचा महापौर हा ठाकरे बंधूंचा असेल आणि मराठी असेल. तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे मराठी महापौर असेल, पण 2 मराठी मतांसाठी काम करणारे पक्ष सोबत आले. किती मोठी गोष्ट वाटते मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगानं, कारण इथं गुजराती, मारवाडी आणि उत्तर भारतीयांची संख्या सुद्धा वाढलेली आहे. नाही संख्या वाढली आहे. मी तर काल काहीतरी मला वाटतं आपल्या इथे एक पोस्टर पण लागलेलं, बटेंगे तो पिटोगे वगैरे. मला त्यांना एकच सांगायचं आहे की बटोगे तो पिटोगे, आणि मराठीचा अपमान केलात तर नाही बटोगे तो भी पिटोगे, हे त्यांनी लक्षात ठेवावं. आता अगदी काही कार्यकर्ते असं म्हणत होते ते म्हणजे की आक्रमक झालेले आहे शिवसैनिक, मनसैनिक. तर तुम्हाला वाटतं ही आक्रमकता मतांमध्ये पण पाहायला मिळेल? नक्कीच मतांमध्ये पाहायला मिळेल, कारण कसं आहे, पण आपण जे म्हणालात ना की गुजराती मारवाडी, असं नाही आहे. गुजराती मारवाडी ज्यांचं महाराष्ट्रावर प्रेम आहे, ज्यांचं मुंबईवर प्रेम आहे, जे लहानपणापासून मुंबईत राहतात आणि ज्यांनी शिवसेनेवर प्रेम केलं ते आजही आमच्याबरोबर आहेत. हे उगाच काहीतरी म्हणजे नरेटिव्ह हे करतायत. तर मला असं वाटतं असं नाही आहे की ते गुजराती, उत्तर भारतीय, मारवाडी लोक आमच्याबरोबर आहेत की अगदी आमचे फॅमिली रिलेशन आहेत, काहींचे काही व्यावसायिक आहेत, त्यामुळे आमच्याकडे ते आहेत. आणि म्हणूनच मुंबई व महापालिकेवरती या 2 ठाकरे बंधूंचीच सत्ता येईल आणि त्यात महापौर मराठीच होईल. महापौर मराठीच होईल आणि ठाकरे बंधूंचीच मुंबई महानगरपालिकेमध्ये सत्ता येईल असं म्हटलेलं आहे. इथं आणखीन सुद्धा काही कार्यकर्ते आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 ठाकरेंची युती झालेली आहे, शिवसेना मनसेची युती झालेली आहे. कार्यकर्ता म्हणून कसं वाटतं, कुठल्या पक्षाचे कार्यकर्ते? मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचा कार्यकर्ता आहे. तर आम्हाला खूप बरं वाटलं की आज साहेबांची घोषणा झालेली आहे की आज मुंबई महानगरपालिकेवर आपलाच पगवा फडकणार आहे. ठीक आहे, आज खूप मोठा क्षण आहे महाराष्ट्रासाठी. उद्धव साहेबांनी केलेले काम त्यांना BMCमध्ये 100% भगवा फडकणार म्हणजे फडकणारच. आणि यावर्षी आमचा मेयर पण महाराष्ट्रीयन माणूसच असणार आणि ठाकरे ब्रँडचाच असणार. तुम्ही मराठी भाषिक दिसत नाही आहात, कुठल्या भाषेचे आहात विचारण्याचा अधिकार नाही संविधानानं, आणि तुम्ही सांगायलाच हवं असं काही नाहीये. पण तरी पण विचारते, मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आलेले 2 पक्ष, मराठी मतांचं राजकारण करणारे 2 पक्ष, आणि त्यातही तुम्ही मराठी भाषिक नाही म्हणून सांगताय, तरी सुद्धा यांच्या पाठीशी का उभे आहात? मैं पिछले 5-6 साल से मतलब शिवसेना में ही हूँ और शिवसेना में मुझे बहुत कुछ मिला है. लोग बोलते हैं कि यार अदर पार्टी पर नहीं, यहाँ पे मुंबई में रहना है तो ठाकरे को ही सपोर्ट करना है और यही अपनी मुंबई को आगे लेके जाएंगे. मुंबईमध्ये राहायचंय म्हणून ठाकरेंना सपोर्ट करताय की आणखीन काही भावनिक नातं आहे ठाकरेंशी? कसं आहे? भावनिक नातं आहे. कसं कसं काय केव्हा निर्माण झालंय? मी आदित्य साहेबाचा खूप मनाने जवळचा माणूस आहे आणि आदित्य साहेबांनी मला खूप सपोर्ट केला आहे आणि आमच्या सगळ्या मित्रांना पण आदित्य साहेबांचा जो सपोर्ट आहे तेच आमच्यावर त्यांचा प्रेम आहे. शिक्षणाच्या दृष्टीनं, स्पोर्ट्सच्या दृष्टीनं कशा पद्धतीनं सपोर्ट राहिलेला आहे? नोकरी, उद्योग धंदे मिळवण्याच्या दृष्टीने कशा पद्धतीनं सपोर्ट राहिलाय? स्पोर्ट्स वगैरे. अच्छा, कुठे म्हणजे कोण आहात तुम्ही? फुटबॉल वगैरेमध्ये आणि खूप खूप मतलब आदित्य साहेबांनी आम्हाला खूप मला हे केलेलं आहे. खूप कशी मदत केली आदित्य ठाकरेंनी तुम्हाला? तर स्पोर्ट्ससाठीची मदत केली असं त्यांचं म्हणणं आहे. खेळाडू असतात, खेळाडूंना वेगवेगळ्या पद्धतीची मदत लागत असते आणि त्या दृष्टीनं ही मदत मिळाल्याचं म्हटलेलं आहे. काही शिवसैनिक गप्पा मारतायत, मनसैनिक सुद्धा असू शकतात. बोलूयात आपण. काय वाटतंय, युती झालेली आहे शिवसेना मनसेची? ही युती झाली आहे ना, तर एवढा आनंद वाटतोय ना की आमचा आनंद गगनात मावण्याचा झालाय. काय वाटतं, काय होईल मुंबई महानगरपालिकेमध्ये 2 मराठीसाठी काम करणारे पक्ष जेव्हा एकत्र येतात? 155च्या वर जातील, 155+. का कशामुळे जातील? शिवसेना मनसे सोबत आल्यामुळे जातील की काय? राजसाहेब आणि उद्धव साहेब एकत्र आल्यामुळे जातील, कारण तो ठाकरे ब्रँड आहे. आणि नंतर अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे एकत्र येणार आहेत आणि त्याच्याबरोबर साथीला तेजस साहेब असणार, म्हणून 155+ होणार. मग अशी राहिलं होतं याच्याशी बोलणं. खरं तर आत्ता हे शिवसेना मनसेची युती जाहीर झालेली आहे. काय वाटतं, काय होईल मुंबईमध्ये? आणि युती जाहीर झाल्यानंतर काय वाटतं, कुठल्या पक्षाचा आहेस तू? मी कुठल्या पक्षाचा आहे म्हणण्यापेक्षा मी मुंबईतील मराठी माणूस आहे आणि गेल्या काही दिवसांपासून मराठी माणसाची जी स्थिती ह्या महायुती सरकारने या महाराष्ट्रामध्ये केलेली आहे ते बघता आज ह्या दोन्ही भावांचं येणं खूप जास्त गरजेचं होतं आणि ते आज आलेले आहेत. मराठी माणसाच्या हितासाठी, महाराष्ट्रासाठी ते आज एकत्र आलेले आहे. भले हे बाळासाहेबांचं स्वप्न होतं आणि आज ते स्वप्न साकार झालेलं आहे आणि ह्याकडे खूप आनंदाने आम्ही बघतो आहोत. आणि येणाऱ्या महानगरपालिकेवरती नक्कीच आम्ही केलेल्या कामांसहित आम्ही जनतेसमोर जाऊन येणाऱ्या महानगरपालिकेत ठाकरेंचाच महापौर होईल यासाठी आम्ही प्रयत्न करू. या म्हणजे सत्ताधाऱ्यांनी मराठी माणसांची जी स्थिती केली असा उल्लेख केला, ती काय स्थिती केली आहे नेमकी सत्ताधाऱ्यांनी? असा प्रश्न आहे की महाराष्ट्रामध्ये गेल्या काही वर्षांपासून
मराठीत आम्ही बोलणार नाही, काय करायचं ते करून घ्या, मराठी माणसाला कुठेतरी कमी लेखणं, मराठी माणसाला घर न देणं, मराठी माणसाने काय खायचं ह्याचा विचार इतरांनी करणं, ही डोकीची वर येत आहेत. ही मराठी माणसाची परिस्थिती याच्या आधी कधीच नव्हती. आज जी परिस्थिती झाली आहे म्हणजे ह्या महाराष्ट्रात मराठी माणसाचे 107 हुतात्म्यांनी बळी दिल्यानंतरला ही मुंबई मराठी माणसाला मिळालेली आहे. आणि ह्याच महाराष्ट्रात ह्या मराठी माणसाची अशा प्रकारे गळपेची होणं हे आपल्याच घरामध्ये आपणच राहू नये, कुणीतरी बाहेरचं येऊन आपल्याला सांगणार तुम्ही काय करायचं, अशा पद्धतीची स्थिती ह्या महाराष्ट्रात आहे. आता उद्धव ठाकरेंवर काही दिवसांपूर्वी टीका झाली, ते म्हणजे की त्यांच्यामुळे मराठी माणूस मुंबईच्या बाहेर गेला. असं असून सुद्धा मराठी माणूस उद्धव ठाकरेंच्या बाजूने उभा राहील, त्यांच्यासाठी उभा राहील, राज ठाकरेंच्या साठी उभा राहील असं वाटतं. मराठी माणूस मुंबईच्या बाहेर गेला असं जे म्हणतायत त्यांनी पहिले हे जाहीर करावं की कुठला मराठी माणूस मुंबईच्या बाहेर गेलेला आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जरी गेला असेल तरी आज मुंबईमध्ये जे घरं आहेत त्या घरांची जी आकडेवारी आहे, घरं घेण्याची जी संख्या आहे, तिची किंमत आहे, ती किंमत आवाच्या सव्वा आहे. आणि ती कुठेतरी मराठी माणसाला परवडत नाही. आणि ह्यांच्या जे मराठी माणसांचे जे प्लॉट्स आहेत, जे मालक आहेत, ते मालकी हक्क आहेत, ते गुजरातींना दिलेले आहेत आणि गुजराती याचे भाव ठरवत आहेत. आणि हे जे भाव आहेत ते मराठी माणसाला कुठेतरी परवडत नसल्यामुळे मराठी माणूस बाहेर जातोय. त्यामुळे मराठी माणूस नक्की आणि नेमका कुणामुळे बाहेर जातोय ह्याचा विचार त्यांनी करावा. मराठी माणूस मुंबईच्या बाहेर जातोय आणि कसा जातोय याच्याबद्दल त्याने म्हटलेलं आहे. पण म्हणजे बाहेरून आलेले लोक लादतात की कसं राहावं आणि कसं नाही राहावं, याच्यावरनं त्याचा राग आपल्याला पाहायला मिळालाय. 2 ठाकरेंची युती झालेली आहे. महाराष्ट्रामध्ये एक वेगळं समीकरण येऊ पाहत आहे, मुंबईत एक वेगळं समीकरण आलेलं आहे. काय वाटतं तुम्हाला, मनसैनिक आहात वाटतं तुम्ही, तर युती झाल्यानंतर कसं वाटतं आहे? इतके वर्ष जे झालं नव्हतं ते आता घडलेलं आहे आणि राज ठाकरेंनी युतीची घोषणा केली. बघा, जे महाराष्ट्राच्या हितासाठी होतं त्याची घोषणा झालेली आहे. आणि या घोषणेनंतर महाराष्ट्र सैनिक, शिवसैनिक आणि महाराष्ट्र आणि मुंबईमध्ये राहणारा प्रत्येक मराठी माणूस खुश आहे. कारण ही काळाची गरज आहे की राजसाहेब आणि उद्धवसाहेब हे दोन्ही ठाकरे एकत्र आले पाहिजे. कारण गेल्या 6 महिन्यामध्ये तुमच्याच माध्यमातून तुम्हीच बघा काय काय चाललं आहे महाराष्ट्रामध्ये. लोकांची काही मराठी द्वेषी लोक आहेत, त्यांची हिंमत कशी वाढली आहे. मराठी गई भाड में, मराठी गई खड्डे में, मराठी गई तेल लेने, हे कुठंतरी थांबेल. आणि ठाकरे थांबू शकतात, नाही तर रोज मारतील. असे काही लोक आहे ना, रोज मारतील. आणि यासाठी ही युती गरजेची आहे. आणि मी तुम्हाला सांगतो, डेव्हलपमेंट राज ठाकरे साहेब जे करू शकतात ना, ती कुणाची कॅपॅसिटी नाही आहे. कारण उद्धव ठाकरेंची पण म्हणजे ठाकरे ना, आता तर आम्ही जे बोलणार ते ठाकरेच आहेत ना, उद्धव साहेब आणि राजसाहेब. ठाकरे बंधूमध्ये जे डेव्हलपमेंटची शक्ती आहे, साहेबांची ब्लूप्रिंट आहे ना, जे ते 16 तारखेनंतर बाहेर निघेल ओरिजिनल. कारण पत्रकारांनी फक्त त्यावेळी दाखवलं, पण त्याच्यावर साहेबांना काम करायची संधी नाही भेटली. पण या सरकारने त्याच्यातनं खूप काय चोरलं. पण आता साहेब 16 तारखेनंतर त्या ब्लूप्रिंटवरती काम करताना तुम्हाला दिसणार. तुम्ही म्हणालात की मराठी माणसाला ठाकरेच वाचवू शकतात, तर का असं तुम्हाला वाटतं, असा विश्वास का वाटतो? ठाकरेच का वाचवू शकतात? इतर सुद्धा पक्ष मराठी माणसाची मतं घेतातच की, मग मी ठाकरेंनीच का वाचवायचं आणि ठाकरेच का वाचवू शकतात? मला फक्त एवढं सांगा, जेव्हा जेव्हा हे मराठी द्वेषी लोक मराठी भाषेचा अपमान करत होते तेव्हा कुठला पक्ष आला? तेव्हा कुठला पक्ष मराठी भाषेसाठी उभा राहिला? मला सांगा ना. तेव्हा फक्त ठाकरे ब्रँडच उभी राहिली ना. त्यावेळी आले का बीजेपी? नाही, आम्ही बघतो कोण आहे असा मराठीसाठी बोलणारा, आम्ही त्याला बघा. आम्ही मारलं असेल ना तर तो मराठी द्वेषी होता म्हणून मारलं का? त्या लोकांनी काही नाही केलं. तेव्हा त्या लोकांना त्या मतांची गरज होती की बाबा ह्यांना काय केलं तर हे मोठ्या प्रमाणात आहे, कुठंतरी हे मतं जातील. पण ठाकरे बंधूंना अशा मतांची गरज नाही आहे. जे महाराष्ट्रात राहून मराठी भाषेचा अपमान करणार, अशा मतांची गरज नाही आहे. माझ्यासारखे गुजराती जे 50-50 वर्षापासून इथं राहत आहेत ना, आम्हाला ठाकरे बंधू करतात. आणि या युतीनंतर आम्ही खूप खुश झालेलो आहे. 50 वर्षापासून आम्ही महाराष्ट्रामध्ये राहतोय. या मराठी माणसांनी आम्हाला सांभाळलं आहे. जे कर्ज आहे ना, आता ते फेडायची वेळ आलेली आहे. ठाकरे युतीमध्ये आम्ही ते कर्ज फेडायचा पूर्ण प्रयत्न करणार. हे म्हणजे कबूतर नको म्हणून म्हणतात. त्याचबरोबर ते असं म्हणतात की गुजराती मारवाड्यांनी इथे आपली घरं घेतलेली आहेत मराठी माणसाची, असं म्हणतात. हेच म्हणणारे हे ठाकरे बंधू आहेत. तरी सुद्धा तुम्हाला काय वाटतं की गुजराती मारवाडी माणूस त्यांच्या मागे उभा राहील? बघा कसं आहे ना, मराठी माणसांना घर न देणं हे योग्य नाही आहे ना. त्या बिल्डिंगमध्ये पैसे देऊन कुणी राहू शकतो ना. तुम्ही म्हणणार की मराठी माणसांना घर द्यायचं ना, ह्याचा अर्थ काय की तुम्ही मराठी माणसांना कुठंतरी मुंबईचा बाहेर पडवण्याचा प्रयत्न करता. तर हा मुद्दा येणार ना. अच्छा, तो कबूतर आहे, कबूतर खाण्यामुळे जे प्रॉब्लेम होत आहे त्याच्यासाठी साहेबांनीही सांगितलं असेल. तुम्ही तुमच्या मंदिर जैन देरासरमध्ये ते ग्रिल लावून ठेवलं होतं, बरोबर आहे ना. आणि दुसऱ्यांच्या ऑफिसमध्ये किंवा काही प्रॉब्लेम असेल त्याचं सॉल्युशन दादागिरीने होत नाही.
प्रेमाने होतो. मराठी माणूसला जर प्रेम केलं ना तर ते सगळे करतात, पण दादागिरी केली तर मराठी माणूस कसं सहन करणार. आज तुम्ही बघा मराठी माणसांच्या विरोधात तो एक सुनील शुक्ला बरोबर आहे उत्तर भारतीयांना घेऊन चाललेला आहे. आता मी थोड्या दिवसा अगोदर बघितलं एक जैन मुनी ते म्हणतात की आपण जैन लोक ठाकरे बंधूंच्या विरोधात उभं राहायचं. म्हणजे हे काय आहे, तुम्ही मराठी माणसांच्या विरोधात उभे राहताय, हे बरोबर नाही. आणि कुठंतरी मी सगळ्यांना सांगतोय या पद्धतीचं राजकारण हे मुंबईमध्ये नाही झालं पाहिजे की मराठी माणसांच्या विरोधात आपण सगळे इतर समाजाचे लोक विरोधात उभं राहिलं पाहिजे. हे अयोग्य आहे आणि ठाकरे बंधू हे चालू देणार नाही. हिंदुत्वाचा मुद्दा आला पाहिजे का, मग हिंदू मुस्लिम झालं पाहिजे असं वाटतं का महापालिका निवडणुकांमध्ये? बघा हिंदू मुस्लिम जेव्हा हिंदुत्वाचा प्रश्न असेल तेव्हा हिंदुत्वाचा मुद्दा बाहेर येईल ना. आता प्रश्न कुठला आहे, मराठी भाषेचा प्रश्न आहे. मराठी समजा हिंदुत्वाचा मुद्दा आणला तर मग हिंदू मुस्लिम करणार का? नाही, हिंदू मुस्लिम बीजेपी करते, आम्ही नाही करत. महाराष्ट्र विधानसभेमध्ये हिंदू मुस्लिम केलं, मुस्लिमांना गद्दार सांगितलं, आतंकवादी घोषित केलं, हिंदूंचे मतं मिळवले, जसे निवडून आलेत. आता कार्यक्रम तुम्ही बघा त्यांचे. माझ्या चांदिवली विधानसभेमध्ये दिवाळीचा कार्यक्रम, कुणाचा कार्यक्रम आहे, आपल्या हिंदूंचा कार्यक्रम आहे, पण ते कार्यक्रम कुणासाठी ठेवलं, मुस्लिम लोकांसाठी ठेवलं. आणि काय म्हणतात माहिती आहे काय, सलाम वालेकुम. म्हणजे काय तुम्ही कुणाला मूर्ख बनवताय, हिंदूंना मूर्ख बनवताय की मुसलमानांना मूर्ख बनवताय. हे लोक हिंदू मुसलमान करतात. राजसाहेब ठाकरे ब्रांड हा कधी हिंदू मुसलमान करत नाही, पण जे मुसलमान रजा अकॅडमीच्या आंदोलन एक मोर्चा होता त्याच्यामध्ये ज्या लोकांनी जे दहशत केली, अशा मुसलमान जे दहशतगर्द लोक आहे ना त्यांच्या विरोधात ठाकरे बंधू आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा. बाकी यांचा काम आहे हिंदू मुसलमान करायचं आणि मतं मिळवायची. बरं तुम्ही इतकं थेट बोललेला आहात तर आता तुम्ही काय निवडणुकीला उभं राहताय, कुठल्या वॉर्डातनं काय बोलणं झालेलं आहे, मतदार उमेदवार म्हणून उभं राहण्यासाठीच्या हालचाली केल्या आहेत का? नाही, बघा हालचाली पूर्ण मुंबईमध्ये सगळ्यांची चालू आहेत, पण शेवटी ठाकरे ब्रांड आम्हाला जे उमेदवार देणार, उद्या मलाही सांगितलं तुला लढायचं तर मी लढेल, उद्या शिवसेनेचा उमेदवार असेल त्याला सांगितलं हे लढणार आहे आम्ही त्याला निवडून देऊ. पण यावेळी महाराष्ट्र सैनिक आणि शिवसैनिक एकत्र मिळून जीवाचा रान करणार. काय नाव आपलं? माझं नाव महेंद्र भानुशाली आहे. तर याच नोटवर मला वाटतं की आपण इथं थांबलं पाहिजे की एक गुजराती माणूस सांगतो आहे की मराठी माणसांना आता म्हणजे मराठी माणसासह गुजराती आणि मारवाडी माणसांनी सुद्धा या मराठी नेत्यांच्या मागे उभं राहिलं पाहिजे, या युतीच्या मागे उभं राहिलं पाहिजे आणि महाराष्ट्राला आणि मुंबईला हेच दोन नेते न्याय देऊ शकतात असं त्यांनी आपल्या सोबत सांगितलेलं आहे. आणि त्यांनी आणखीन सुद्धा काही गोष्टींचा उल्लेख केलेला आहे. मुंबई तकसाठी मी हर्षदा परब, कॅमेरामॅन किरण सप्पासह.